नमस्कार, न्यूजरूम बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी ज्ञानदा कदम। सुरुवातीला बातमी शिर्डीतनं आहे। कांदिवलीचे साई भक्त आणि शिर्डी संस्थानचे कर्मचारी या दोघांमध्ये जबरदस्त मारहाण झाल्याचं वृत्त आहे। यामध्ये 3 साई भक्त आणि 3 कर्मचारी जखमी झालेत। नितीन ओझा आपल्या सोबत आहेत। नितीन, नेमकं काय घडलंय? ज्ञानदा, आज दुपारच्या वेळेस ही घटना घडली आहे। शिर्डीचे जे साई प्रसादालय आहे या ठिकाणी मुंबई येथील कांदिवली येथील जे साईखाली एक पालखी आहे, ती पालखीचे भक्त आलेले होते। त्या ठिकाणी जे बॅरिगेड्स लावलेले आहेत त्या बॅरिगेड्सवर काही भक्त बसलेले असताना तेथील सुरक्षा रक्षकांनी त्यांना त्याच्यावर बसून अशा प्रकारच्या सूचना केल्या। मात्र या त्यांना ऐकल्यामुळे आणि या सुरक्षा रक्षकांनी या दोन्ही पालखीतले जे सदस्य आहेत यांच्यात त्या ठिकाणी जोरदार हाणामारी झाली आहे। या हाणामारीनंतर यातील काही 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। त्यातील काही जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र एकंदरीत अद्यापही या मारहाणी प्रकरणी ज्ञानदा कुणावरही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही। ती प्रक्रिया अद्यापही सुरू आहे। ज्ञानदा, नितीन, धन्यवाद या माहितीबद्दल। तर कांदिवलीचे साई भक्त आणि कर्मचारी यांच्यामध्ये भोजनगृहामध्ये हाणामारी झाली। 6 जण जखमी आहेत, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले।